सख्यानो नमस्कार घरातल्या सगळ्या लहान थोरांना. तर मी आज तुम्हाला एकदम सर्व गुणसंपन्न अशी पौष्टिक हेमोग्लोबिन आयर्न युक्त अशी बीटरूटची भाजी दाखवते. बघा, हे बीटरूट असतात ना ते. तर त्यासाठी साहित्य बघा, हे असे बारीक कापून घेतलेत मी बीटरूट. बारीक फोडी करायच्या, म्हणजे त्या चावायला पण बऱ्या आणि पटकन शिजतात, काही प्रॉब्लेम येत नाही. एका वाफेवर शिजतात त्या, फक्त तेलावर, थोड्याशा तेलावर, 2 थेंब तेलावर आणि वाफेवर. त्यासाठी साहित्य बघा काय लागतंय. हे बीटरूट आता मी तुम्हाला कापून दाखवते छोटंसं. तर ओलं खोबऱ्याचा किस, थोडासा टोमॅटो, कांदा आणि ही आपली भरड, मिरची, लसूण, आल्याची भरड. नंतर थोडासा तिखटपणा यावा म्हणून अशा मध्ये कापलेल्या मिरच्या घेतल्यात 5-6. हे बघा, मध्ये कापून घेतलेल्या आहेत त्या. नंतर कढीपत्त्याची पानं आणि ही आपली कोथिंबीर आणि थोडंसं आमचूर पावडर थोडंसं आंबटपणा येण्यासाठी, थोडं छान लागतं. तर आता बघा मी तुम्हाला कापून दाखवते. त्याच्या अशा अर्ध्या ह्याच्यात 3 फोडी करायच्या, 3-4 पिठाच्या साईज प्रमाणे, आणि ह्याला असं कट द्यायचा. एकदमच एका वेळेला 3-3च्या फोडी होतात. जसं बीटाचा आकार असेल तसं. पण ही भाजी ना पौष्टिक आहे. आपल्याकडे बीट जास्त प्रमाणात सॅलडमध्येच खाल्लं जातं, बाकी असं जास्त यूज केला जात नाही. किंवा त्याचे बीटरूट म्हणा किंवा बीटाचं काय दुसरं केलं भाजी करून कोणी जास्त वापरत नाही. आणि ते इतकं पौष्टिक आहे. हेमोग्लोबिनला, आयर्न, कॅल्शियम, खूप प्रोटीन युक्त आहे. सर्व गुण असं हे बीट असतं. सहज मार्केटमध्ये मिळणारं, जास्त किंमत पण नसते, तरी पण कोणते खात नाही. छोट्या मुलांना येता जाता कापून तुकडे ठेवले की नाही टेबलवर, थोडंसं मीठ लावायचं, त्याच्यावर शिवरायचं, खूप छान लागतात. येता जाता मुलं पण ती खाणार. तर ही बघा, अशी आता आपली मी कापून घेतली होती थोडीशी अगोदर. अशी ही बारीक तुकड्यांची भाजी आपली तयार आहे. आता आपण तिला फोडणी देऊया. चला. तेल टाकते मी थोडंसं, तर कमीच तेलात असतं हे, पण डाएटसाठी सर्वांनाच. तेल गरम झालं की थोडीशी मोहरी, अर्धा चमचा, यात आपण कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता, ओली मिरची फोडणी ठेवली. हे थोडंसं चांगलं परतत आलं, फोडणी चांगली झाली की मग आपण कांदा टाकूया. मिरच्या थोड्या सफेद पडल्या की कांदा. मिरच्या आपल्या पांढऱ्या पडत आल्या, सफेद म्हणजे भाजत आल्या त्या. कांदा टाकूया. सगळ्यांना, छोट्या मुलांना तर थोडं खायला द्यायचं.
टोमॅटो, एकदम पौष्टिक भाजी. आता आपण भरड टाकूया, मिरची, आलं. अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद. म्हणजे तुम्हाला रंग आवडेल तसा, थोडासा डार्क पण आवडतो कोणाला, थोडासा कमी डार्क. अर्धा चमचा आमचूर पावडर, हे कमीच टाकले. आता ओलं खोबरं टाकूया. ओलं खोबरं टाकायचं, त्यामुळे चव छान येते. आता ही 1-2 मिनिट शिजून घेऊया. आता आपण या भाजीवर बघा, भाजी तयार झालेली, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर तर पाहिजेच ना मैत्रिणींना. आणि आपलं हे खोबरं आपण आतमध्ये पण टाकलेलं आहे. खोबऱ्याने खूप चांगली वेगळी चव येते. नारळाचा रस असतो ना त्याच्यात, त्यामुळे. तर बघा सगळ्यांना, ही अशी आपली भाजी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.